फ्रेंड्स, मी संजय पाटील. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सीकिंग 007 मित्रांनो, आपण आज अलिबाग दिसला बघा. माझ्याबरोबर नाव आहे अलिबाग. सो आता बघायचं आपल्याला पुढे जाऊन काय आहे काय नाही ते. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. 1990च्या टायमाला हा गाव समुद्राखाली बुडाला. आपण उरणगाव सोडलाय. हो गाव आपण सोडलाय. लॉन्चिंग मधनं चाललोय आपण अलिबागला. चला. सो फ्रेंड्स बघा, आता आपण बोटीतनं चाललोय. बघा बोटीतनं अलिबागला चाललोय. आणि अलिबागला माझ्याबरोबर कोण आहे बघा, माझा फ्रेंड नितेश. माझा फ्रेंड नितेश आहे. नितेश, आज आपण कुठे चाललो ते सांग. चाललेलं आहे अलिबाग गावात. आपल्याला जायचं तिकडे आणि बघायचं सर्व. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्ही बघू शकता आज त्या इकडे जागेवर झिटा आहेत, झाडं आहेत, चिखल आहे. पण हे ना तिकडे ना शेती होती आणि भरपूर म्हणजे सगळ्याकडे शेती होती इकडे. या जागेला ना धान्याचं कोठार म्हणतात. मित्रांनो, आपण आता चाललोय बघायला तो बुडलेला गाव. त्या गावाचं नाव आहे बंगला बंदर भट्टी. ओके मित्रांनो, 1990ला हा गाव बुडाला. तिथे शाळा बिळा होत्या. आता आपण जिथून आलो आहे ना, तिथून लोक यायचे इकडे शाळेमध्ये, स्कूलमध्ये अभ्यास करायसाठी व शिकायसाठी. चला आपण जाऊया. अचानक 1990 मध्ये काय असं घडलं समुद्रामध्ये? काय एवढी मोठी शेती, एवढा मोठा गाव सगळा बुडून गेला. असं काय झालं देवाला माहिती. आपण प्रयत्न करू, पुढे जर भेटली इन्फॉर्मेशन ती पण तुमच्याशी शेअर करू. बघा एवढं आपल्याला अंतर पार करायचं आहे. हे बघा, हा अंतर आपल्याला पार करायचं आहे. थोडा डिस्टन्स पार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला बोट हायर करायला लागेल, डौंडा. हायर करायची, त्यांची आपण वाट बघतोय इथे. आपण चाललोय. त्याला शेवटाला आपण पार केलंय आपलं जे आहे हे. तर चला आता पुढे बघायचं आपल्याला. हे बघा, पहिल्याचे रेडिओ मित्रांनो अजूनपर्यंत आहेत बघा. चला पुढे. मित्रांनो झाडं झुडपातनं चाललोत बघा आपण. बघा टिवरं बिवर आहेत बघा. हे बघा, आता पहिलं घर दिसतंय आपल्याला तुम्हाला मित्रांनो. मंदिर. हे बघा मित्रांनो, पहिलं मंदिर आहे. हे बघा आपण चाललोय. हे बघा कौलं बिवलं आहेत बघा. हा दर्यामध्ये आहे मित्रांनो. हे बघा हे मंदिर आहे. ती बघा तुळस अजूनपर्यंत आहे बघा. बघा मित्रांनो, तुळस अजूनपर्यंत आहे. तुळस हे बघा, क्लिअर दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, तुळशी अजूनपर्यंत आहे बघा. रुजलेली पण आहे बघा अजूनपर्यंत. हे बघा जुनं घर. हे बुडलेलं गाव आहे मित्रांनो. बजरंग बलीचं मंदिर, आपल्या मारुती मंदिर. हे बघा इथे समुद्रात बुडलेलं अजूनपर्यंत देव आहे बघा. हे बघा मारुती मंदिर. हे बघा
हे बघा बेल अजूनपर्यंत आहे बघा. बघा मस्त सोयीस्कर आहे, अजूनपर्यंत मंदिर आहे. जाऊन आपल्याला बघायचं आहे काय काय इथे बोलतात मंदिर आहे, घरं आहेत, शाळा आहे, ते सगळं आपल्याला बघायचं आहे. तर चला पुढे पण बघूया काय आहे ते. हां हे एक स्थानिक जो मासेमारी करतो डोलकर धंदेवाला त्याचं घर आहे बघा. बघा टाल लागलेलं आहे आजपर्यंत घर बघू शकता. भेटते का? ओके मित्रांनो हे बघा त्याच्यामध्ये गणित सोडले. त्या टायमाला जी पोरं अभ्यास करायचे बघा ती गणित आहेत बघा. मॅथ्सची बुक आहे मॅथ्सची. म्हणजे सर्व काही ते ठेवून गेले, काहीच घेऊन गेले नाही ती लोक. बघ हे सिमेंट आलं परत. हे बघा आहे ना. हे बघा बारकी मुलांची खेळणी. तर चला बघा मित्रांनो
इथे ना मित्रांनो काहीतरी लिहिलंय, काय लिहिलंय समजून येत नाही व्यवस्थित. हा आणि बा आपला गणपती बाप्पा आणि आपली लक्ष्मी देवी, तिचे पाय पण आतमध्ये आहेत बघा. बघा ही शाळा आहे का घर आहे. बघा समोरनं तुम्हाला मस्त आईस स्पेस वाटतंय. ॲक्च्युली आईस स्पेस नाही, तुम्हाला आतून दाखवतो. आतमध्ये जाऊ शकत नाही आपण कारण रिस्की आहे, सगळं चिर पडलेत, नाही जाऊ शकत. हे नको पडलं तर प्रॉब्लेम आहे ते. इथून जाऊ शकतो आतमध्ये. मी विचार करा मित्रांनो, इकडचे लोक बलमाल्याची घरं आहेत बघा. हे बघा शाळा आहे काही मित्रांनो, ही स्कूल आहे, शाळा आहे. ही शाळा आहे, ही शाळा आहे पूर्ण. मी दाखवतोय ना तुम्हाला, ही पूर्ण शाळा आहे. या शाळेमध्ये आपण ज्या गावातनं आलो, तुम्हाला पहिला मी बोललो तेवढं लांबातनं पोरं या शाळेत शिकायला यायचे त्या टायमाला. तो आता माझ्या इन्फॉर्मेशनच्या हिशोबाने अगोदरपासून यायची, पण हा गाव 90 साली बुडला पूर्ण. बघू शकता माझ्याकडे बघा डबल माल्याची घरं आहेत मागे. त्याच्या त्या साईडला पण हे बघा, हे बघा. विचार करा 1990 साली हा गाव समुद्राने पुऱ्या पाण्यामध्ये चपेटमध्ये घेतला आणि ते सर्व एवढं नुकसान झालं. आणि आपण आता पुढे चाललोय, तर चला. चिखलच आहे मित्रांनो. बघा चाललोय आपण चिखलातनं चाललोय. तिच्या वस्तू आहेत ना, आहेत तशाच आहेत. पाणी भरलं आणि लोक सर्व पळवून गेले इथून. मी बघा झाडे झोपडीत, आपण या झाडे झोपडीत चिंबोऱ्या पकडायला येतो बरोबर ना. तर चला आपण झाडे झोपडीत आहेत, आपण चाललोय पुढे. बापरे बाप, अटकलो. आता आपण नवीन गोष्टीमध्ये चाललोय. आता बघूया पुढे काय ते. अरे बाप्पाचा फोटो आहे बघा. चला आता आपण आतमध्ये एंट्री मारू. भरपूर मोठं घर आहे बघा, हे बघा भरपूर मोठं. जवळजवळ 2 BHK असेल. हे बघा डबलचं घर आहे मित्रांनो. इथे थोडं रिस्क आहे म्हणून आम्हाला सांभाळून जायला लागेल, तर डोक्यावर पडायचं. ते हे पडलेलं आहे ऑटोमॅटिकली बघा इथे आयचं व्हायचं. हे बघा रिस्की आहे इथे. बघा ती शिडी आहे. तर हे बघा अवस्था बघा काय. सगळं काय असंच ठेवून गेलेत ती लोक. हे बघा तिथे या घरातनं जर आपण राहू शकत नाही कारण थोडं डेंजर आहे. बघा डबल माल्याचं आहे. हे बघा पहिल्याचं बोर्ड. थोडं ना मित्रांनो हे रिस्की आहे कारण ही लाकडं वापरलीत. पहिल्याच्या जमान्यात मित्रांनो लाकडच वापरायचे बघा, दिसते तुम्हाला लाकडच वापरलेत बघा. तिकडे जिथे तिथे एखादा चॅनल आहे तर तिथे आपण पुढे जाऊया. आपण पुढे जाऊ शकत नाही कारण तिकडे हे आहे. इथून पहिला पळायला पाहिजे आपण. मोडक्या अवस्थेत पूर्ण घर आहेत बघा, डबलची घर आहेत बघा. इथे ना टोटल आपण 5 ते 6 घरांचं एक्सप्लोअर केलं आहे, पण आतमध्ये पण आहे का तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे भरपूर चिखलातनं गाडी जायला लागते. तो भाग एकदम खालचा भाग आहे म्हणून आपण तिकडे जाऊ शकत नाही. पण इकडचे लोकांना जो शासनाने पल्ली, चरी, थल, पल्ली, चरी आणि थल हे 3 गाव आहेत. त्याच्यामध्ये त्या शासनाने त्यांना जागा दिली राहायला. शासनाने मित्रांनो यांना इथून स्थलांतर केले डायरेक्ट पल्ली, हरी अशा डोंगराच्या साईडचे गाव आहेत ते, तिकडे इकडची लोक राहतात. आणि मित्रांनो हा बांध होता ना, बांध दिसते तुम्हाला मागे माझ्या, जो आपण बोट घेऊन आलेलो आहे त्या बांधावरच्या म्हणजे जो आपण गाव जिथून आपण आलेलो आहे त्याच्या आम्ही बोललो ना जेवायला जाणार आपण तिकडे आराम करणार. तिथून लोक इथे यायचे
इथे स्कूल जे दाखवला मी त्या स्कूलमध्ये यायचे. आणि मित्रांनो इथे शेती पण होती, पूर्ण शेतीच होती मित्रांनो. इकडे कुठलं काय खाण्याचं पाणी बिन नव्हतं. पण त्या टायमाला असं काय झालं का तो समुद्राचा पाणी पूर्ण इथे येऊन पूर्ण गाव हे पूर्ण बुडला आणि हा बांध बिंड सगळं तुटलं. असं काय झालेलं त्या टायमाला 90च्या टायमाला 1990च्या टायमाला हा गाव समुद्राखाली बुडाला आणि सगळे लोक सर्व सामान असंच ठेवून पळून गेले. तर चला आपण थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ती आपण पुढे देऊया. तर शेवटपर्यंत ब्लॉग मिस नका करू. विचार करा मित्रांनो, ही घरं सोडून गेलेत. या घराच्या पण आपण आतमध्ये जाऊ शकतो पण डेअरिंग करू शकत नाही. कारण मित्रांनो तिकडे बघितले तुम्ही घरं सर्व पडलीत बरोबर. किती वर्ष झाली? हां बघा मित्रांनो, ही तुलसी पण नाही, इथे वस्ती पण नाही काय नाही तरी पण बघा रुजली ती. हे रुजली ती. म्हणजे 1990 मध्ये हा गाव बुडला तरी पण अजूनपर्यंत ती तुलसी आहे तशीच आहे बघा. आपला बजरंगाचं मंदिर पण आहे तसं आहे बघा. काय झालं नाही. फक्त जे राहणारी वस्ती लोक सगळी तशीच सोडून पळाली. शाळा बिळा तसेच वस्तू ठेवून पळाले. ते सगळ्यांची वस्तू सगळे मातीमध्ये दाबले आहेत. तेवढं नाही आपण एक्सप्लोर करू. आता मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी. आपला व्हिडिओ इथेच सेंड करतो. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हे बघा मित्रांनो, ही नितेशची स्कूटी बघा दाखवतो मी. ही मी स्कूटी आहे. म्हणजे विचार करा केवढा डिस्टन्सने आलो आहे आपण. ही खोची पार करून शेवायला लागतं. हे बघा आपण दौंडे हां. तर चल तेव्हा मित्रांनो 90ची बोट जेव्हा इकडचे स्थानिक मच्छीमाराचं घर दाखवलं मी. आपण घरी निघालो आहेत बघा. आपण बाजीमध्ये आहेत. अलिबागवरनं निघालो आहेत. पूर्णला जाणार आहेत आपण. चला बघायचं आपल्याला.